नमस्कार, माझे नाव साक्षी शेंदुरकर आणि आपल्या या पायथॉन सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पायथॉन फीचर्स. तर फीचर्स म्हणजे काय? तर त्या गोष्टीचे वैशिष्ट्य. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर का आपल्याला वैशिष्ट्य समजलं, तर ती गोष्ट समजून घ्यायला आणि त्या गोष्टीसोबत काम करायला आपल्याला सोपं जातं. तर त्याच्यामुळे आज आपण पायथॉनचे फीचर्स बघणार आहोत. तर आपलं पहिलं फीचर आहे ईझी टू लर्न अँड रीड. म्हणजे पायथॉन ही एक अशी लँग्वेज आहे ज्यांना इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे समजतं किंवा ज्यांना इंग्लिश लिहायला वाचायला इझिली जातं, तर त्यांच्यासाठी पायथॉन ही बेस्ट लँग्वेज आहे. कारण की याचा सिंटॅक्स जसं आपण इंग्लिशमध्ये एखादं सेंटेन्स लिहितो, तर तशा टाईपमध्ये पायथॉनचे सिंटॅक्स आहेत. तर त्याच्यामुळे जेव्हा एखादा नवीन कॅन्डिडेट किंवा एखादा नवीन स्टुडंट पायथॉन लँग्वेज शिकत असतो, तर तेव्हा त्यांना हे शिकायला ईझी जातं. कारण की ह्याचा कोड पण कमी लाईनमध्ये असतो बाकीच्या लँग्वेजपेक्षा. तर त्याच्यामुळे पायथॉन ही शिकायला सोपी आहे. तर त्याच्यानंतर आहे ईझी कोडिंग. जसं मी म्हणलं की पायथॉनचा कोड हा सोपा असतो आणि कमी लाईन्समध्ये असतो. जसं की जावामध्ये आणि सी प्लस प्लसमध्ये जास्त लाईन्समध्ये आणि त्याचे सिंटॅक्सेस वगैरे ह्या गोष्टींमुळे फरक पडतो, की पायथॉनचे कोड हे कमी लाईनमध्ये असतात. जसं की इथे बघा, तर ह्या एक्झाम्पलमध्ये इथे प्रिंट हॅलो आय एम पायथॉन असं एका लाईनमध्ये पायथॉनचा कोड आपण म्हणजे एक स्टेटमेंट लिहायला आपल्याला फक्त एक लाईनचा कोड लागतो पायथॉनमध्ये. जसं की जावामध्ये आपण 10 ते 15 लाईन्सचा कोड यूज करतो एखादं स्टेटमेंट प्रिंट करायला. तसं आपल्याला पायथॉनमध्ये फक्त एका लाईनमध्ये आपण एखादं स्टेटमेंट प्रिंट करू शकतो. तर त्याच्यानंतर आहे ओपन सोर्स. तर ओपन सोर्स म्हणजे काय, की आपल्याला पायथॉन जेव्हा आपल्या लोकल मशीनवर इन्स्टॉल करायचं असतं, तर तेव्हा त्याला आपल्याला कुठलेही पैसे पे नाही करावे लागत. कारण की हे कुठल्याही सोर्सेसवर अवेलेबल आहे. जसं की आपण Googleला जाऊन पायथॉन सर्च करून आपण पायथॉन इन्स्टॉल करतो आणि ते आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे कुठल्याही सोर्सेसवर. आणि याची कम्युनिटी पण खूप स्ट्राँग आहे. त्याच्यामुळे पायथॉन हे ओपन सोर्स आहे. त्याच्यानंतर मल्टी पॅराडिझम म्हणजे पायथॉन हे प्रोसिजरल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि फंक्शनल प्रोग्रामिंग हे सगळ्यांना फॉलो करतं म्हणजे सपोर्ट करतं. तर त्याच्यामुळे ही लँग्वेज मल्टी पॅराडिझम आहे. त्याच्यानंतर रिच लायब्ररीज. तर पायथॉनकडे रिच लायब्ररीज आहेत जसं की NumPy, Pandas, Matplotlib, TensorFlow. म्हणजे आपण डेटा व्हिज्युअलायझेशन करायचं असेल किंवा त्याच्यासाठी मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न सारख्या लायब्ररीज यूज करतो. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला डेटा मॅनिप्युलेट करायचा असेल किंवा एनालिसिस करायचं असेल डेटाचं, तेव्हा आपण पांडाज यूज करतो. त्याच्यानंतर मॅथेमॅटिकल फंक्शनसाठी आपण NumPy यूज करतो. मशीन लर्निंगमध्ये TensorFlow आणि डीप लर्निंगमध्ये केरास, PyTorch अशा डिफरंट डिफरंट लायब्ररीज आपण पायथॉनच्या यूज करतो. तर या सगळ्या लायब्ररीज ह्याला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे ह्याच्याकडे पॉवरफुल लायब्ररीज आहेत, की आपण कसलेही प्रोजेक्ट आपण पायथॉनमध्ये बनवू शकतो. त्याच्यानंतर स्ट्रॉंग कम्युनिटी. तर पायथॉन सगळीकडे सपोर्ट करतं. जसं की म्हणजे सगळीकडे जसं वेब डेव्हलपमेंट असेल, AI/ML असेल, तर सगळ्या गोष्टींमध्ये पायथॉन सपोर्ट करतं. जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचा असेल, तर पायथॉनचा कोड हा कमी लाईनचा असतो आणि तो समजून घ्यायला पण सोपा असतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये पण आपल्याला हेल्प होते. तर त्याच्यामुळे ही पायथॉनची कम्युनिटी स्ट्राँग आहे. तर त्याच्यानंतर पायथॉन ही व्हर्सटाईल लँग्वेज आहे. व्हर्सटाईल म्हणजे ती कुठेही म्हणजे आपण कशीही यूज करू शकतो. लाइक वेब डेव्हलपमेंटमध्ये यूज करू शकतो, डेटा सायन्समध्ये, AI/MLमध्ये, ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आणि ह्या सगळ्या लाइक खूप आता टेक्नॉलॉजीज यूज व्हायला लागल्यात. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीज आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. तर वेब डेव्हलपमेंटमध्ये आपण पायथॉन बॅकएंडला यूज करतो आणि फ्रंट एंडला पण युजर इंटरफेस प्रोव्हाईड करतं पायथॉन लाइक टिक इंटर वगैरे.
आणि बॅकएंडला आपण Django, फ्लास्क यासारखे फ्रेमवर्क यूज करतो वेब डेव्हलपमेंटमध्ये. त्याच्यानंतर जर का आपल्याला डेटा सायन्सकडे जायचं असेल, तर पायथॉन करणं हे गरजेचंच आहे. कारण की पायथॉन शिवाय आपण डेटा सायन्समध्ये म्हणजे आर ही पण एक लँग्वेज आहे. पण सगळेच लोकं जास्त करून पायथॉनलाच प्रेफरन्स देतात. त्याच्यामुळे पायथॉन ही डेटा सायन्स साठी मस्ट आहे. त्याच्यानंतर ए-आय-एम-एल. ए-आय-एम-एलमध्ये सुद्धा आपल्याला पायथॉन शिकावीच लागते. आणि ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आता नवीन-नवीन टूल्स आलेत पायथॉन यूज करून. तर ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये पण आजकाल पायथॉन खूप यूज होते. तर त्याच्यानंतर आहे जी-यू-आय सपोर्ट. जसं की मी म्हणलं की युजर इंटरफेस पण पायथॉन प्रोव्हाईड करतं. तर त्याच्यामध्ये टिक-इंटर, पायक्यूटी, किवी याच्यासारखे युजर इंटरफेस आहेत. त्याच्यानंतर पायथॉन ही इंटिग्रेटेड आहे. म्हणजे आपण कुठल्याही लँग्वेजेस सोबत पायथॉन इझिली यूज करू शकतो. त्याच्यानंतर ही एक हाय लेव्हल लँग्वेज आहे असं बोललं जातं. कारण की आपल्याला पायथॉनमध्ये मेमरी मॅनेज करायची गरज पडत नाही. कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे जसं की आपण बाकीच्या लँग्वेजेसमध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन करतो. तसं Pythonमध्ये आपल्याला ती गरज पडत नाही. ते ऑलरेडी त्याच्यामध्ये सेट आहे. त्याच्यामुळे हे मेमरी मॅनेजमेंट पण Python ऑटोमॅटिकली करतं. जसं की आपण जावामध्ये पहिल्यांदा कोड कंपाईल करतो आणि त्याच्यानंतर रन करतो. पण Pythonमध्ये आपण डायरेक्टली कोड रन करतो. त्याला कंपाईल करायची गरज नाही. कारण की ऑलरेडी त्याचं मेमरी मॅनेजमेंट हे Pythonच्या सेटअपमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर इंटरप्रेटेड आणि डायनॅमिक. तर हा इंटरप्रेटेड आणि डायनॅमिक का आहे पायथॉन? हा प्रश्न प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. तर इंटरप्रेटेड का आहे? तर Pythonमध्ये कोड हा लाईन बाय लाईन रन केला जातो. तर जसं की बाकीच्या लँग्वेजेसमध्ये आपण सपोज जावामध्ये कोड कंपाईल करतो. तर कंपाईल केल्यानंतर ते आपल्याला दाखवते, की कुठे-कुठे, कुठल्या लाईनला काय एरर आहे वगैरे अशा गोष्टी दाखवतो. पण Pythonमध्ये ते लाईन बाय लाईन कोड रन करतं. त्याच्यामुळे ज्या लाईनला एरर आहे, तर त्या लाईनला कोडचं एक्झिक्युशन स्टॉप होतं. त्याच्यानंतर व्हेरिएबल टाइप्स हे ऑलरेडी ठरलेले आहेत Pythonमध्ये आणि त्याच्यामुळे Python ही इंटरप्रेटेड आणि डायनॅमिक लँग्वेज आहे. त्याच्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर रन होते. जसं की Windows, Linux, macOS आणि याचा कोड प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये चेंज होत नाही. तोच कोड राहतो. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपल्याला फक्त Python इन्स्टॉल करायचंय आणि आपल्या लोकल मशीनवर यूज करायचंय. कुठल्याही लँग्वेजमध्ये कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण तो रन करू शकतो. त्याच्यानंतर Python ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. म्हणजे ही जे ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे सगळ्या गोष्टी आहेत जसं की क्लासेस, ऑब्जेक्ट्स, इनहेरिटन्स, एन्कॅप्सुलेशन या सगळ्या गोष्टींना Python सपोर्ट करतं. त्याच्यानंतर Python ही पोर्टेबल लँग्वेज आहे. म्हणजे ज्या सिस्टममध्ये म्हणजे आपल्याला कुठल्याही सिस्टमवर Python जर का Python सोबत काम करायचं असेल, तर आपल्याला फक्त Python इन्स्टॉल करावं लागतं आणि आपण लोकल मशीनवर Pythonचा कोड रन करू शकतो. तर